नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। पुण्यात राहुल गांधींचा झालेला जो कार्यक्रम आहे छात्रों की गूंज, त्याची अजूनही चर्चा आहे। म्हणजे सोशल मीडियावर तर आपण पाहतोच आहे आणि काही मुली आता कॅमेरा समोर सुद्धा सांगतायत की आम्हाला छान वाटलं, राहुल गांधींना जवळून पाहता आलं, आम्ही कायम त्यांना टीव्हीवरच बघायचो पण आम्हाला त्यांना प्रत्यक्षात बघता आलं। त्यामुळे काही मुली आनंदात आहे तर काही मुली यांना कॉलेजकडूनच बळजबरीने पाठवण्यात आलेलं होतं। पैसे देऊन आणलेली गर्दी नव्हती असं काँग्रेसच्या मित्र पक्षांचं म्हणणं आहे। पण अनेक इन्फ्लुएन्सरने काँग्रेसची पोलखोल केली आहे। म्हणजे कसं त्यांना मेसेजेस आले होते, आम्ही तुम्हाला 25,000 रुपये देऊ, तुम्ही तिथे या आणि राहुल गांधींबद्दल बोला आणि एक दोन रील्स करा, स्टोरी शेअर करा। याविषयी आपण कालच्या भागात सविस्तरपणे बोललेलोच आहोत। पण आता या सगळ्या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांचं पडद्यामागचं षडयंत्र काय होतं, त्यांची काय काय नाटकं चालली होती, हे मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी म्हणजे पूर्वसंध्येला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते आणि एका टीव्ही न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन पुण्यातील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी वसतिगृहात बेकायदा प्रवेश केला आणि तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। वडेट्टीवार आणि त्यांच्यासोबतच्या गुंडांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात थैमान घालत विद्यार्थिनींना धमक्या दिल्या। त्यांनी सरकार विरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्यांना बळजबरीने भाग पाडलं। एका अनाथ विद्यार्थिनीला काँग्रेसच्या गुंडांनी, बरोबर जो कोणी टीव्ही चॅनलचा एक पत्रकार होता, त्याला जबरदस्तीने शासन आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आरोप करायला भाग पाडलं आणि तशी प्रतिक्रिया देण्यासाठी त्या मुलीला भाग पाडलं। मात्र वसतिगृहात हा जो काही प्रकार घडत होता त्या प्रकाराची कुणकुण वेळेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना लागली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थिनींना काँग्रेसच्या तावडीतून सोडवलं। अभाविपच्या कार्यकर्त्यांवर देखील या काँग्रेसच्या गुंडांनी तिथे हल्ला केला। त्याचा व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल झालाय। काय झालं सांग तरी ना, विषय काय झाला माहिती का, कोणाला प्रत्येक गोष्ट माहिती नाही, त्याच्यामुळे उगाच काहीतरी सांगितलं भलतंच तिथे हा पण ऍक्च्युली घडलं काय अंगावर कोणच येतो ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। एवढं होऊन सुद्धा काँग्रेस आणि एनएसयूआयच्या नेत्यांनी उलटा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप केला की त्यांनीच या विद्यार्थिनींना धमकावलंय। परंतु ज्या मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता ती विद्यार्थिनी पुढे आली आणि आपल्याला धमकावून खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं असं सांगत तिने वस्तुस्थिती स्पष्ट केली आणि नवीन व्हिडिओमध्ये तिने आधी जे विधान केलं होतं ते मागे घेतलं आणि काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी आपली दिशाभूल कशी केली, आपल्यावर दबाव आणला आणि खोटं बोलायला कसं भाग पाडलं, असा सगळा जो काही घटनाक्रम होता तो तिने सांगितला। कॉलेज प्रशासनाची सुद्धा तिने माफी मागितली। माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे। मी सीओईपी कॉलेजला सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ऍडमिशन ओपीसी ऑर्फन मध्ये झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे एबीपी माझ्यासोबत रिपोर्टर झाले होते। त्यांनी आम्हाला मॅनिप्युलेट करून बाईटमध्ये हे बोलवून घेतलं की आम्ही पूर्ण फीस भरलेली आहे आणि हे पण बोलले की जर आम्ही आता जरी आम्ही इतके भरतो तर नंतर आम्हाला पूर्ण 1,60,00,000 भरावे लागतील म्हणून, आणि त्यासाठी मी माफी मागते, कॉलेजला माफी। या मुलीने जे खरं बोलण्याचं धैर्य दाखवलंय ना, त्यामुळे काँग्रेसचं पितळ उघडं पडलं। पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस नेत्यांनी असं जाहीर केलं की राहुल गांधी स्वतः महाविद्यालयाच्या वसतिगृहात येतील आणि संबंधित विद्यार्थिनीला भेटतील। मग या मुलीने पुन्हा एकदा एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला राहुल गांधी यांना भेटण्यात काहीही स्वारस्य नाही आणि वसतिगृहात येऊन वातावरण बिघडवू नये असं स्पष्टपणे तिने बजावलं।
नमस्कार सर. राहुल गांधी सर, तुम्ही मला भेटण्याचा निरोप पाठवला त्याबद्दल धन्यवाद. मला असं कळविण्यात आले की तुम्हाला मला भेटायचं आहे, पण मी कोणालाही भेटण्याच्या किंवा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. प्लीज मला कोणत्याही पॉलिटिकल बेनिफिटसाठी वापरू नका. मी एक सिंपल स्टुडंट आहे जिचा पॉलिटिक्सशी काहीही संबंध नाही. जे काही आंदोलन घडते त्याच्याशीही माझा काहीही संबंध नाही. आणि या सगळ्यांमुळे सीओईपी कॉलेजचं वातावरण बिघडलेलं आहे. Please free our campus from political activism and please don't involve me in any kind of political drama. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर चोख प्रत्युत्तर दिले. पुण्यात सुद्धा युवकांशी संवाद साधण्याचा एक कार्यक्रम राहुल गांधी घेत आहेत. काल रात्रीपासून पुण्यामध्ये मोठा गोंधळ सुद्धा पाहायला मिळतोय, धर्मकाड केली जाते असं सुद्धा बोलले. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे काय तर शासन आणि प्रशासनाच्या अन्यायाला प्रतिकार करण्यास सक्षम नसलेल्या असहाय्य विद्यार्थी वर्गाच्या मदतीस धावून येणारा मसीहा अशी राहुल गांधी यांची प्रतिमा उभी करण्याची काँग्रेस नेत्यांची ही सगळी धडपड होती. मात्र पुण्यातील भारती विद्यापीठासह विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांवर कार्यक्रमातील सहभागाचा नोंदणी फॉर्म भरण्यासाठी संस्थात्मक दबाव कसा आणला गेला आणि ज्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला त्यांना धमकावण्याचे प्रकार कसे घडले हे अभाविपच्या सतर्कतेमुळे आपल्या समोर आलं. राहुल गांधींच्या कार्यक्रमाचा फुगा एक प्रकारे अभाविपने फोडला. छात्रों की गूंजचा खरा अर्थ विद्यार्थ्यांचा आवाज असा असेल तर तो आवाज काँग्रेसचा किंवा NSUIच्या कार्यकर्त्यांचा नसून स्वतः विद्यार्थ्यांचा असला पाहिजे. त्यांच्यावर दबाव आणून विद्यार्थ्यांचा आवाज असा रंग देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. अराजकता निर्माण करण्यासाठी आणि सरकार विरोधी वातावरण तयार करण्यासाठी किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस आता विद्यार्थ्यांचा वापर करते आणि ही चिंताजनक बाब आहे. आपण याला बळी न पडणं हे फार महत्वाचं आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.